हॅलो, नमस्ते. कशा आहात सगळे? मस्त ना? मस्तच राहा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचं आरोग्यदायी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आता मला करायची देवपूजा. चला तर अगोदर मी देवपूजा वगैरे करते आणि नंतर तुम्हाला भेटते. रोज सकाळी सासूबाईच पूजा करत्या, पण मी म्हटलं राहू द्या, मीच करते आज पूजा. आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मंदिर कालच स्वच्छ करून ठेवलं होतं, कारण की आज आम्हाला जायचं आहे वनारसीला. वनारसी म्हणजे तिथं सगळ्या देवांचं मंदिर आहे ना, तिथं जाणार आहे. मी काही अजून बघितलं नाही, माझी पण पहिलीच वेळ आहे जायची. कालच ठरलं होतं आमचं गुरुपौर्णिमेला जायचं म्हणून मी आदल्या दिवशीच मंदिर स्वच्छ करून ठेवलं होतं. कारण की सकाळी सकाळी काही एवढं सगळं काही आवरणं होत नाही. किती पण लवकर उठून आवरायचा प्रयत्न केला तरी पण काही आवरतच नाही लवकर. देवपूजा करते आता. इथं देवपूजा झाली आहे माझी. तुळशीला पाणी घालून तुळशीची पण देवपूजा करून घेतली आहे. ते काही तुमच्यासोबत शेअर केलं नाही. बाहेर गॅलरीमध्येच आहे आमचं तुळशींद्रावन. हा पाईप वगैरे गुंडाळल्यावरती तुम्हाला दाखवते माझं तुळशींद्रावन. मी कूलर भरून घेतलं आहे पाण्याने, तर त्याचा पाईप गुंडाळती आहे मी. आणि अजून आमच्या इकडं काही जास्त प्रमाणामध्ये काही पाऊस झाला नाही आणि आम्हाला अजून उन्हाळ्यासारखंच गरमतं आहे. सासूबाईच्या रूममध्ये आहे AC आणि मी काही ACची हवा घेत नाही, कारण की मला ACची हवा घेतली ना खूप सर्दी होते. दूध प्यायचं तुला? पी. हे बघा, हे आहे आपलं तुळशींद्रावन. आणि याच्यामध्ये रोप वगैरे काहीच नाही, फक्त आपल्या मंजुळा असतात ना त्या टाकल्या होत्या चोळून, तर इतक्या साऱ्या तुळशी उगल्या आहे. देवपूजा वगैरे झाली आणि आता मी करते स्वयंपाक. तर भाजी करणार आहे मेथीची. इथं भाजी वगैरे धुवून ठेवली आहे. आणि हे बघा, ही मेथीची भाजी तर 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली आहे. आणि ही मुगाची डाळ, हिला मी भिजत घातलं होतं. मी इथं नैवेद्यासाठी दूध आणि शेवया करून घेतल्या आहे. आता पटकन सुक्की मेथीची भाजी करून घेते डाळीमध्ये. आणि सकाळी तांदूळ कुंजऱ्याची भाजी बनवली होती, ती थोडीशी होती शेतातली आणलेली, तर ती नैवेद्यासाठी बनवली होती मी. आणि गोडामध्ये काही बनवलं नव्हतं, शेवया म्हणजे झाल्याच नव्हत्या तेव्हा. मग मी सकाळी चपात्या केल्या आणि लगेच थोडीशी भाजी करून घेतली. आणि चला तर आता मी टमॅटो वगैरे कट करून घेतलं आहे. इथं तेल चांगलं गरम झालं आहे. याच्यामध्ये एक टमाटं आहे ना, असं छान गाळा होऊ द्यायचं तेलामध्ये. टमाटं तेलामध्ये चांगलं गाळा झालं आहे. आता याच्यामध्ये ही मेथीची भाजी, आणि मेथीची भाजी तुम्ही थोडीशी बारीक कट करून घ्या. मी काही जास्त बारीक कट केलेली नाही आहे. छान अशी एकदा मिक्स करून घेऊया. आणि या भाजीमध्ये मी हिरव्या मिरच्या लसूण अगोदरच वाटून ठेवलं आहे मिक्सरमध्ये. हे बघा, थोडंसं पाणी टाकलं होतं, जास्त नाही. आणि कोणत्या पण भाजीला आहे ना तर अंगचंच पाणी असतं, पाणी टाकायची काही आवश्यकताच नसते. आता याच्यामध्ये मुगाची डाळ आपण टाकून दिली आहे. आणि ही डाळ शिजायला पण जास्त वेळ काही लागणार नाही, कारण की अगोदरच आपण भिजवलेली डाळ आहे ती. ही भाजी ना थोडीशी तिखटच चांगली लागते खायला. मी याच्यामध्ये वाटण टाकून दिलं आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे. पूर्ण पाणी आटेपर्यंत शिजून घेऊया. इथं रेडी झाली आता आपली भाजी. हे बघा, मस्त अशी आपली मेथीची भाजी तयार झाली. चला तर आता स्वयंपाक वगैरे झाला आहे माझा. आणि कपडे पण टाकून दिले मशीनमध्ये आणि भांडे पण घासून घेतले. आता फक्त राहिले आहे फरशा आणि जेवण करायचं. आणि आज आम्हाला जायचं आहे वनारसीला, तर तिथं सगळे देव आहे म्हणतात, तर तिथं जाणार आहे आज. चला तर मी लवकर आवरून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते. लागेल मंदिर सगळे. आपण आलो आहे वनारसीमध्ये. सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. आणि माझं तोंड आहे ना असं वेगळं दिसू लागलं आहे, कारण की मी रात्री तेल लावलं होतं ना, तर त्याच्यामुळे असे चंपू झालं आहे पूर्ण. आज गुरुपौर्णिमा असून सुद्धा काही मंदिर लावलेलं आहे
आणि काही खुल्ले फक्त. तर आजच्या दिवशी तरी उघडे ठेवायला पाहिजे ना यांनी. होम किती मोठा आहे. थांब ना थांब थांब. किडे मकुडे आता लगे याच्यात जाऊन बसले ते दगडाखाली. ते किती लाल किडे आहे त्याच्यामध्ये. मासे आहेत त्या. हा का. छोटे छोटे मासे आहेत त्या. काय गेलं ते कुठे गेलं का. हे इथं त्या याच्या खाली गेलं ते. लावेले का हे म्हणजे आतमध्ये हे कोण नाही गेलं. दादा समजा वाटतं असं. लावेले काय ग लॉक. अरे देवा. चला तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. तर भेटूया एक छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.